नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह आणि गॅप अप ओपनिंगसोबत निफ्टी ऑलमोस्ट 200 पॉईंट तेजीमध्ये सुरुवात केली। महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स होता 23,800-850, जो एंटायर हा मे महिन्याचे जितके ट्रेडिंग सेशन्स झाले आत्तापर्यंतचे त्यामध्ये क्रॉस नाही होऊ शकला आणि एक रेजिस्टन्स प्रत्येक वेळी निफ्टी ज्यावेळी 23,800च्या आसपास येईल त्यावेळी फेस होत होतं, एक सेलिंग प्रेशर येत होतं। आज मार्केटनं सुरुवातच तो जो 23,850 रेजिस्टन्स आहे त्याच्यावरती गेली आणि परिणामी 23,850च्या वर मेंटेन राहिला कंटिन्यू 23,900च्या अभाव आणि त्यामुळे मार्केटला एक शॉर्ट कवरिंग ट्रिगर झालं। बरेच लोक 23,850च्या स्टॉप लॉसने जे स्टँड होते, निफ्टी जसे इंटॅक्ट राहिला 23,900च्या वर मार्केटला हळूहळू ग्रॅज्युअली शॉर्ट कवरिंग येत गेलं, बाईंग येत गेलं आणि निफ्टी क्लोजिंगला सरतेशेवटी 24,000च्या वरती जाऊन बंद दिला। ऑलमोस्ट निफ्टी 300 पॉईंट पॉझिटिव्ह, सेन्सेक्स 1100 पॉईंट पॉझिटिव्ह आणि बँक निफ्टी जवळपास 1200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाली। आजची ही रिकव्हरी रॅली किंवा हे जी आज गॅप अप ओपनिंग नंतरनं जी काही रॅली आली, बँक निफ्टीने लीड केली। ऑलमोस्ट बँकिंग इंडेक्स 2-2.25% पॉझिटिव्ह गेला आणि त्यामुळे आज मार्केटला एक मजबूतीचा ट्रेंड दिवसभरच बघायला मिळाला आणि रेजिस्टन्स झोनच्या वर ओपन राहून मेंटेन राहिल्यामुळं चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम आणि बायस बघायला मिळाला। 3 मेन रिझन आहेत। ओव्हर द वीकेंड अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये एक बऱ्यापैकी पीस ॲग्रीमेंट बऱ्यापैकी लार्ज स्केलवर ॲग्री झाले, फक्त अनाऊन्समेंट आणि साईन व्हायची बाकी आहे। ट्रम्प यांनी सुद्धा ट्विट केलं मॉर्निंगलाच की सगळ्या गल्फ कंट्रीजच्या प्रेसिडेंटसोबत त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि इराणही बऱ्यापैकी ॲग्री आहे। इराणकडून ऑफिशियल स्टेटमेंट आलं की बऱ्यापैकी निगोसिएशन जे आहे ते मोस्ट जे काही लार्जली इश्यू होते त्याच्यावर इराण ॲग्री आहे आणि लवकरच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन होईल आणि इराण आणि यूएसचे पीस डील, सीजफायर ॲग्रीमेंट आणि पीस डील साईन होईल आणि परिणामी जग जे आहे ते नॉर्मल लेवलला येईल। त्यामुळे क्रूड ऑईलसुद्धा या न्यूजमुळे क्रूड ऑईल ऑलमोस्ट 10% मायनस आहे आणि या सगळ्याचा प्रभाव आज आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला। रुपयासुद्धा ॲप्रिशिएट झाला बऱ्यापैकी, त्यामुळे मार्केटमध्ये आज तेजीचं माहोल आणि वातावरण झालं। तेव्हा आजच्या मार्केटच्या तेजीच्या मागं US इराण पीस डील, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन होणं, क्रूड ऑईलचं 10% पडणं आणि रुपया थोडंसं ॲप्रिशिएट होणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज मार्केटमध्ये तेजी राहिली। उद्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर उद्या निफ्टीची मंथली प्लस वीकली एक्सपायरी आहे, त्यामुळे थोडंसं मार्केट चॉपी राहू शकतं। मार्केट वर खाली थोडंसं रेंज बाउंड राहू शकतं कारण रोल ओव्हर चालेल, बरेच आर्बिट्राज ट्रेड एक्झिट होणार असतात। टेक्निकली बघायचं झालं तर निफ्टी 24,000च्या वरती आहे, तोपर्यंत ऑलमोस्ट 24,100 ते 24,200पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत। 24,200-250 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन निफ्टीला, तर इथून पुढचा टप्पा आहे 24,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 24,000च्या खाली आला तर 23,850-900 ही जी रेंज आहे लास्ट रेजिस्टन्स 23,800-850, तिथं पण खाली कदाचित येऊ शकतो आला तर एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन 23,850च्या आसपास आहे। 24,000 ही स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 24,000च्या खाली आलं तर 23,900 ते 850 पण येऊ शकतो। अदरवाईज 24,000च्या वरती जोपर्यंत मेंटेन आहे, पहिला रेजिस्टन्स 24,100, त्यानंतर 24,200 पण निफ्टी जाऊ शकते। या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टीमध्ये काम करा। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,000 लोअर लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, एक चांगला ट्रेंड लाईन ब्रेकआउट आहे। त्यामुळे जर 55,300च्या वर मेंटेन राहिला तर 55,500 ते 55,700पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। त्यामुळे बँक निफ्टीला हायर लेवलला पहिला 55,500, त्यानंतर 55,700पर्यंत बँक निफ्टी उद्याच्या सेशनमध्ये जाऊ शकते। लोअर लेवलला 55,000 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। या लेवल्सनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये काम करू शकता। आज NSEमध्ये 2,054 शेअर वाढले, त्या बाजूला 940 शेअर्समध्ये पडझड आहे। निफ्टीमध्ये 42 शेअर्स वाढले, त्या बाजूला 8 शेअरमध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे आणि सेकंडरी साईजमध्ये सुद्धा आज FMCG इंडेक्स मायनर निगेटिव्हमध्ये बंद झाला। बाकी बँक्स, ऑटो, रियाल्टी, मेटल, एनर्जी, ऑइल अँड गॅस या सगळ्या सेक्टरमध्ये तेजी राहिली, अर्धा ते 1%ची। बँक निफ्टी ऑलमोस्ट 2% तेजीमध्ये राहिला आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा असेल तरी या US इराण पीस स्टॉकमुळे युरोपियन मार्केट्स 1 ते 1.5% पॉझिटिव्ह आहेत। डाव फ्युचर्स 500 पण पॉझिटिव्ह आहेत। त्यामुळे एनी फर्दर डाव फ्युचर्समध्ये, डावजन्समध्ये 500-600 पॉईंटच्या वर जी अजून मोठी तेजी आली तर मला वाटतं उद्या मार्केटचं ओपनिंगसुद्धा आपल्या पॉझिटिव्ह होईल, पण हायर लेवलला थोडंसं FIचं सेलिंग आणि रेजिस्टन्स 24,200चे 100 ते 24,200च्या आसपास निफ्टीला फेस होऊ शकतो। या लेवल्सनुसार तुम्ही उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा वेळ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।